नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा विषय आहे माहेर. माहेर म्हटलं की बायकांच्या डोळ्यासमोर त्यांचं पूर्ण विश्व उभं राहतं. माहेर हा शब्द उच्चारला ना की प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. कारण माहेर म्हणजे फक्त एक घर नसतं, ते तिचं पहिलं जग असतं. आईची माया, बाबांचा आधार, भावाची काळजी आणि मन मोकळं करून रडता येणारं एकमेव ठिकाण. पण काही स्त्रियांच्या नशिबात हे सुख फार काळ टिकत नाही. काहींचं माहेर वेळेनुसार दूर जातं, तर काहींचं कायमचं हरवून जातं. आणि मग सुरू होतो तिचा आयुष्याचा तो प्रवास, जिथे ती एकटीच सगळं सहन करायला शिकते. ना आईची खुशी असते, ना कुणी प्रेमाने विचारणारं असतं, बाळा तू ठीक आहेस ना? तरीही ती प्रत्येक नातं जपते. सगळ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या भावना लपवते. घरातील प्रत्येकासाठी धावत राहते. पण तिचं दुःख ऐकायला मात्र कुणाकडे वेळ नसतो. कधी मन भरून येतं, डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. पण त्या अश्रूंनाही ती या पदरात लपवते, कारण तिला माहीत असतं आता रडूनही कुणी जवळ घेणार नाही. ती आजारी पडली तरी स्वतः चुकते, थकली तरी हसते, तुटली तरी स्वतःलाच सावरते. कारण परिस्थितीने तिला शिकवलेलं असतं, आता तुलाच स्वतःचा आधार बनायचं आहे. काही स्त्रिया इतक्या मजबूत असतात ना की त्या स्वतःच दुःख कुणालाच कळू देत नाही. स्वतःचं दुःख त्या दुसऱ्या कुणालाच कळू देत नाही. त्या हसत राहतात, सगळ्यांसाठी जगत राहतात. पण आतून मात्र रोज थोड्या थोड्या तुटत असतं. त्यांना फक्त एवढंच हवं असतं, कोणीतरी प्रेमाने विचारावं, तू ठीक आहेस ना? पण आयुष्य त्यांनाही कुठे एवढं सहज मिळत नाही. मग त्या स्वतःलाच समजवतात, स्वतःच स्वतःचे अश्रू पुसतात आणि शांतपणे म्हणतात, आता हीच माझी दुनिया. मित्रांनो, ज्या स्त्रिया माहेर नसतानाही सगळं हसत हसत सहन करतात ना, त्या खरंच खूप मोठ्या योद्धा असतात. कारण त्या तुटूनही प्रत्येक नातं जपत असतात. अशा प्रत्येक आईला, बहिणीला, पत्नीला आणि मुलीला मनापासून सलाम. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढा होईल तेवढा शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.